मित्रांनो, श्री स्वामी समर्थ यांचा आई अंबाबाईच्या रूपामध्ये आपणास फोटो नेहमी पाहायला मिळतो. स्वामींनी आई अंबाबाईचे रूप का घेतले होते यामागे एक अद्भुत आणि चमत्कारी कथा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही कथा जाणून घेणार आहोत. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला कथा सुरू करूया. सांगलीचे महान संत हनुमंतराव उर्फ तात्या कोटणीस आपल्या तरुणपणी ज्यावेळी वकिलीचे शिक्षण घेत होते त्यावेळी काही कामानिमित्त ते अक्कलकोट संस्थानात आले होते. अक्कलकोटला आल्यावर त्यांना स्वामी महाराजांची महती कळली व हे कोण सिद्ध पुरुष, अवतारी पुरुष आहेत, यांना एकदा पाहावं या इच्छेने ते स्वामी स्थानावर आले. तिथे त्यांनी पाहिले की स्वामी महाराज वटवृक्षाखाली विराजमान झालेले आहेत. अनेक भक्त त्यांच्या सेवेत आहेत. कुणी पाया पडतोय, कुणी नैवेद्य अर्पण करतंय. अशा अनेक प्रकारे भक्त त्यांची सेवा करत होते. हनुमंतराव काही काळ तसेच तिथे उभं राहून स्वामी महाराजांकडे बघत राहिले. हनुमंतराव आपली कुलदेवता महालक्ष्मी आई म्हणजे भवानी माता हिचे दृढ पूजक होते. म्हणजेच त्यांचा असा नियम होता की महालक्ष्मी आईशिवाय दुसऱ्या कुणाला दंडवत घालायचे नाही. त्यामुळे आता त्यांनी काय करावे? समोर सिद्ध पुरुष बसलेले आहेत. आई महालक्ष्मी शिवाय कोणालाच दंडवत तर घालू शकत नाही. मग या सत्पुरुषाचा मान तर ठेवायलाच हवा. अशा परिस्थितीत असताना त्यांना स्वामींना हात जोडले व मनात म्हणाले, स्वामी महाराज, मी आई अंबाबाई शिवाय कुणालाच दंडवत घालू शकत नाही. त्यामुळे आपण माझा हा भाव स्वीकार करावा. स्वामी महाराज हे अंतर्ज्ञानी होते. ते समोरच्याच्या मनातले लगेच ओळखायचे. स्वामी महाराजांनी हनुमंतराव यांच्या मनातील भाव जाणला व त्या क्षणी एक दिव्य प्रकाश झाला. स्वामी महाराजांनी आई अंबाबाईचे रूप धारण केले व ते हनुमंतरावाला म्हणाले, काय रे, अशीच दिसते का तुझी अंबाबाई? स्वामींना साक्षात अंबाबाई रूपामध्ये पाहून हनुमंतराव थक्क झाले आणि त्याच क्षणी त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला. मग स्वामींनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला. हनुमंतराव कृतकृत्य झाले. त्यांना अगदी धन्य झाल्यासारखे वाटले. साक्षात आजवर ज्या अंबाबाईचे आपण इतके मनापासून सेवा केली ती अंबाबाई आज साक्षात आपल्यासमोर प्रकट झालेली हे पाहून अगदी त्यांच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि पुढे त्यांना काही बोधवचन सांगितले. स्वामींनी हनुमंतराव यांना असा उपदेश केला की देवांमध्ये तू भेद करू नकोस. जर तू भेद केलास तर तुलाच त्याचा त्रास होणार आहे. सर्व ईश्वरी शक्ती एकच आहे व त्याचीच ही भिन्न भिन्न रूपे आहेत. आजही जो हनुमंतराव तात्या कोटणीस मठ आहे तिथे स्वामींच्या या अंबाबाई रूपातल्या फोटोची आराधना केली जाते व त्याच रूपामध्ये तिथे स्वामींची पूजा केली जाते. स्वामींचा महिमा सांगण्याचा आमचा प्रयत्न आपणास आवडल्यास लाईक आणि शेअर करून कृपया सदर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या चॅनलवर येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.